नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोबतच आपल्या Instagram अकाउंटलाही फॉलो करून घ्या आणि Facebook अकाउंटलाही. या ठिकाणी तुम्ही रील स्वरूपात सुद्धा चालू घडामोडी बघू शकता. आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 9 मे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 ची पहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, भारत. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. जागतिक योगासन स्पर्धा 2026 ही स्पर्धा नॅशनल स्पोर्ट फेडरेशन म्हणजेच NYSF च्या सहकार्याने आयोजित केली जाणार आहे. जर असा प्रश्न आला की कोणाच्या सहकार्याने जागतिक योगासन स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे NYSF. तर गुजरातचे मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्रालयाने अहमदाबाद या शहराची यजमान म्हणून निवड केलेली आहे. ठीक आहे. तर या स्पर्धेमुळे योगासनाला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. तर भारताचा प्रयत्न काय चालू आहे की योगासन हे ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झाले पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, जगातील पहिली स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टम कोणत्या बेटावर सुरू करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, फ्लोरोआना बेट. ठीक आहे. तर जगातील पहिली, जगातील पहिला, जगातील पहिले, देशातील पहिले, भारतातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले, कोणताही पहिले या कॅटेगरीचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यामुळे पहिले त्या प्रश्नाला एकदम VIMP कोट्यात टाकून द्यायचं. तर स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टम याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. ही प्रणाली सॅटेलाइट आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून बेटावरील हालचालींवर लक्ष ठेवते. गॅलापागोस द्वीपसमूह हा युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा भाग असून येथे दुर्मिळ कासव आढळतात. ठीक आहे. तर या यंत्रणेमुळे बेटावरील अवैध मासेमारी आणि शिकारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, 52वी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्राचार्य परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ. सैनिकी शाळा प्राचार्य परिषद याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. या परिषदेचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केरळमधील कझकुट्टम येथे झाले. तर संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सैनिक स्कूल सोसायटीद्वारे या परिषदेचे नियमन केले जाते. तर नवीन शिक्षण धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन प्लॅन 2020. ठीक आहे. न्यू एज्युकेशन प्लॅन कधी आलेला आहे? 2020 ला. नवीन शिक्षण धोरण कधी अंमलबजावणी किंवा राबवण्यात आलं? 2020 ला. हे ध्यानात ठेवा. त्यानुसार सैनिकी शाळांचे आधुनिकीकरण करणे हा या वेळचा मुख्य विषय होता, थीम होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, दरवर्षी 9 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, युरोप दिन. ठीक आहे. तर या दिवशी युरोप दिन आहे, म्हणजे आज युरोप दिन आहे. तर युरोप दिनाच्या सर्वांना, आशिया खंडातील लोकांना मनपूर्वक शुभेच्छा. युरोप दिनाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. 9 मे 1950च्या शुमन घोषणेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. तर या घोषणेला युरोपियन युनियनची जन्मकुंडली मानले जाते, ज्यामुळे युरोपात शांतता प्रस्थापित झाली. प्रश्न क्रमांक 5, मेवाडचे महान शासक महाराणा प्रताप यांची जयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार कधी साजरी केली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 9 मे, ऑप्शन ए. ठीक आहे. तर आजच महाराणा प्रताप यांची जयंती आहे. महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. महाराणा प्रताप जयंतीबद्दल थोडक्यात माहिती. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड किल्ल्यात झाला होता आणि त्यांच्या विश्वासू घोड्याचे नाव चेतक होते. मित्रांनो, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. घोड्याचे नाव चेतक, ज्याने हल्दीघाटीच्या युद्धात शौर्य गाजवले होते. प्रश्न क्रमांक 6, भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग किंवा झोन म्हणून कोणता विभाग ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे साऊथ कोस्ट रेल्वे, ऑप्शन सी.
साऊथ कोस्ट रेल्वे बद्दल थोडक्यात माहिती बघा. साऊथ कोस्ट रेल्वे हा भारतीय रेल्वेचा 18वा अधिकृत रेल्वे विभाग बनला आहे. या रेल्वे झोनचे मुख्यालय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आहे. ठीक है, तो ये याद रखने का. प्रश्न क्रमांक 7, नवी दिल्ली येथे स्वस्थ भारत पोर्टल कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जगत प्रकाश नड्डा, ऑप्शन ए. तर स्वस्थ भारत पोर्टल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी या पोर्टलचे लोकार्पण केलेलं आहे. तर नागरिकांना आरोग्य सेवांची डिजिटल माहिती एकाच ठिकाणी मिळवून देणे हा याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8, भारतात स्वदेशी बनावटीच्या सेल ब्रॉडकास्ट प्रणाली CBS चे लोकार्पण कोणी केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ज्योतिरादित्य शिंदे किंवा सिंधिया, ऑप्शन बी. केंद्रीय सेल ब्रॉडकास्ट प्रणाली. ठीक आहे, याच्याबद्दल CBS बद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या स्वदेशी तंत्रज्ञानाचे लोकार्पण केलेले आहे. ही प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोबाईलवर सतर्कतेचा इशारा देण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 9, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन बी. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 भारताची राजधानी नवी दिल्ली या ऐतिहासिक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. ही राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेची 22वी आवृत्ती असून यात जगभरातील नामवंत खेळाडू सहभागी होतील. प्रश्न क्रमांक 10, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये दक्षिण आशिया क्षेत्रातील विजेतेपद कोणाला मिळाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस. या प्रश्नाचं उत्तर आहे सोमा मंडल, ऑप्शन सी. तर बघा, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड थोडक्यात माहिती. सोमा मंडल या भारतीय शिक्षिकेला त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. तर केम्ब्रिज विद्यापीठाकडून जगभरातील समर्पित शिक्षक कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात. प्रश्न क्रमांक 11, भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न ठरलेली कंपनी कोणती? तर ही आहे ऑप्शन सी, स्कायरूट एरोस्पेस. ठीक आहे, स्कायरूट एरोस्पेस. हैदराबाद स्थित ही कंपनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात युनिकॉर्नचा दर्जा मिळवणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. ठीक आहे, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिली या कॅटेगरीतले प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत. तर या कंपनीने विक्रम एस हे भारताचे पहिले खाजगी रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केले. भारताचे पहिले खाजगी रॉकेट कोणते? तर विक्रम एस. स्क्रीनशॉट मारून घ्या. प्रश्न क्रमांक 12, नीती आयोगाने सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आकांक्षी जिल्हे, ऑप्शन ए, CPO पोर्टल. तर CPO पोर्टल बद्दल थोडक्यात माहिती बघा. नीती आयोगाने केंद्रीय प्रभारी अधिकारी सेंट्रल प्रभारी ऑफिसर पोर्टल लॉन्च केलेले आहे. हे पोर्टल आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक कार्यक्रमांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी डिझाईन केले आहे. प्रश्न क्रमांक 13, संयुक्त कमांडर परिषद JCC 2026 ची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर, ऑप्शन सी. जयपूरला गुलाबी शहर सुद्धा म्हटलं जातं. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तर ही परिषद राजस्थानची राजधानी जयपूर इथे पार पडली. कोणती परिषद? संयुक्त कमांडर्स परिषद 2026. संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांमध्ये म्हणजे हवाई शाखा, हवाई दल, नौदल, भूदल समन्वय वाढवण्यावर यात भर दिला गेला आहे. प्रश्न क्रमांक 14, ब्रिक्स रोजगार कार्यगटाच्या EWG दुसऱ्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तिरुअनंतपुरम, ऑप्शन बी.
ब्रिक्स रोजगार कार्यगट बैठक थोडक्यात माहिती. या बैठकीचे यजमानपद केरळमधील तिरुवनंतपुरम शहराकडे होते. तर सदस्य देशांमधील रोजगाराच्या संधी आणि कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर यात चर्चा करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA शिखर परिषद 2026 च्या यजमान राष्ट्र कोणते आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. ऑप्शन सी. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या परिषदेचे आयोजन भारताची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. वाघ, सिंह, बिबट्या यासह 7 प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी भारताने हा पुढाकार घेतला. ठीक आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, वाघ, सिंह, बिबट्या हे सगळे मांजरींच्या प्रजातीचे प्राणी आहेत. भारतात स्वदेशी बनावटीची अर्बन टेस्टेड आणि एरोसोल वेधशाळा कुठे स्थापन करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. चेन्नई. बघा, अर्बन टेस्टेड आणि एरोसोल वेधशाळा याच्याबद्दल थोडक्यात माहिती. चेन्नई शहरामध्ये ही अत्याधुनिक वेधशाळा उभारण्यात आली आहे. तर शहरी वातावरणातील उष्णता आणि मान्सूनवर होणारा परिणाम तपासण्यासाठी याचे मोठे योगदान असेल. प्रश्न क्रमांक 17. बँकॉकमधील अनक्लेम्ड डिपॉझिटचा शोध घेण्यासाठी UDGAM पोर्टल कोणी विकसित केले आहे? आणि हे केलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI न. ठीक आहे. तशी खूप महत्वाची गोष्ट घडलेली आहे. काय आहे? बघा, अनक्लेम्ड डिपॉझिट गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन म्हणजेच UDGAM पोर्टल RBI ने सुरू केले आहे. बँकांमध्ये पडून असलेल्या वारसदार नसलेल्या ठेवींची माहिती मिळवण्यासाठी ही सुरक्षित सुविधा आहे. म्हणजे तुम्ही ठेवी ठेवल्या, तुम्ही कोणाला वारस केला नाही किंवा त्यांना वारसच नसेल आणि ते संपले, तर त्या ठेवी तशाच पडून आहेत, तर त्याची माहिती मिळवण्यासाठी RBI ने पोर्टल सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. रील स्वरूपात फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता चालू घडामोडीवाला. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा या चालू घडामोडी मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.